श्री गणेशाय नमः. सकाळी सकाळी देवपूजा केली की घर कसं अगदी भक्तिमय होऊन जातं, प्रसन्न होऊन जातं. आमच्याकडे गणपती बसत नाही म्हणून घरातल्याच गणपतीची पूजा करून घेतली. सगळ्यांसाठी नाश्त्याला बनवला होता सगळ्यांचा फेवरेट असा डोसा. डोसा खाऊन आम्ही दोघं मायलेकं निघालो दूध घ्यायला. तर आम्हाला दुकान सांगायची गरज पडत नाही, आम्ही डायरेक्ट दुकानात जातो आणि दुकानवाल्या काकांकडे मागतो. घरी आल्यानंतर नाश्त्याचा आणि चहाचा पूर्ण किचन विस्कटलेलं होतं, तर ते पूर्ण सर्व आवरून घेतलं. त्याच्यानंतर बाकीचे कामं आवरायला घेतले. तर कपडे काल पावसात ओले झाले होते, तर त्याच्यामुळे जास्त कपडे निघाले होते आणि या स्टँडचं मध्येच दुसरं खाली पडायची घाई वेगळीच. मग ते एकच स्टँड व्यवस्थित लावलं आणि पूर्ण कपडे असे वाळत घालून घेतले. इथं पावसामुळे तर कपडे तर मुळीच वाळत नाही. दुपारपर्यंत बाहेर वाळवायचे, नंतर घरात वाळवायचे, तरी बी 2-2 दिवस कपडे वाळत नाही इथे पावसामुळे. पावसाने पूर्ण किदरवून सोडलेलं आहे, पण काय करणार, पाऊस तर येतो लागतोच. आणि हे बघा, हे आमच्या घरात नवीन एक क्यूट बाळ आलेलं आहे, त्याचं नाव आहे लिसा. हे शंभूला तर इतकं कसं आवडतं ते, आणि त्याला घरी जायचं होतं पण मी त्याला जाऊच देत नव्हती. मग संध्याकाळच्या टायमाला आम्ही निघालो बाहेर मॉलला जाण्यासाठी. आणि हे बघा, रस्ते हैदराबादमधले रस्ते इतके छान छान आहेत. मग शंभूचं हे गणपती बाप्पा दिसले मग आम्ही पाया पडणारच. आणि इथे हैदराबादमधले गणपती खूप छान असतात, मातीचे बनवलेले असतात. आणि इथे केकचं काहीतरी प्रमोशन चालू होतं. मग त्यानंतर आम्ही निघालो वरती शॉपिंगसाठी. शॉपिंग काय म्हटलं, बघू तर नवीन काय येतं आहे, भेटतं आहे काय नाही. ते तर काही भेटलं नाही नवीन वगैरे, पण काहीच सापडलं नाही. मग त्याच्यामुळे फक्त विंडो शॉपिंग केली आणि आलो बर्गर खाण्यासाठी. तर यांचं दुसरंच चालू, फ्रेंच फ्राईज खाणं. मग त्याच्यानंतर मॉल जेवढा हा वरती आहे तेवढाच खाली आहे, पार्किंग खूप मोठी. मग घरी आल्यानंतर फिकी खिचडी बनवली आणि मस्त त्याच्यावर ते लसणाचं तिखट खाल्लं. आणि चला बाय बाय, गुड नाईट, आम्ही झोपतो. तुम्ही